तर आज मी भोपळ्याच्या पुऱ्या करायचं ठरवलं होतं, पण सकाळी उठल्या बघितलं तर गॅस संपला होता. गॅस संपल्यानंतर खूप मूड ऑफ होतो, कारण की सकाळ सकाळ आपली किती घाई असते. त्यासाठी म्हणून पटापट भोपळा किसून घेतला, पिठामध्ये मळला आणि त्याच्यानंतर मग मी मिरची वगैरे टाकून त्या अशा छानशा छोट्या पुऱ्या करून घेतल्या. पुऱ्या करून घेतल्यानंतर, कारण की मुलांना पण खूप भूक लागली होती आणि दादू तर सारखाच मला म्हणत होता दे दे म्हणून. त्यासाठी फास्टमध्ये मी असं केलं आणि खाल्ल्यानंतर त्याचा मूड बघा, तो खूप खुश झाला होता, कारण की त्याला भोपळ्याच्या पुऱ्या खूप आवडतात आणि तुम्हाला ग्लासातून पाणी पाहिजे होता. त्याला मोठ्या माणसासारखं ग्लासातून पाणी प्यायला खूप मजा येते. आणि मग दुपारच्या जेवणाला मी अख्खा मसूर केला होता. तुमच्याकडे पण अख्खा मसूर करतात का? कारण की गावाकडची पद्धत खूप वेगळी असते, त्यामुळे विचारते. म्हणून मला कमेंट करून सांगा. अख्खा मसूर, चपाती आणि भात केली, कारण की थोडं मला बाहेर जायचं होतं. बाहेर जाऊन आल्यानंतर मी लगेच जेवणाला उशीर झाला म्हणून फास्टमध्ये जेवण बनवलेलं आहे. तर मी काळ्या मसाल्यामध्ये अख्खा मसूर बनवलेला आहे. आणि बघा, काळा मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर मला थोडा रॅक पण साफ करायचा होता. रॅक तुमच्याकडे याला रॅक म्हणतात का कडप्पा म्हणतात ते काही मला माहिती नाही, पण ते मला कमेंट करून सांगा तुम्ही, कारण की मी हे